नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अनअकॅडमी. अनअकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर सर्व मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घातांक हा जो काही चॅप्टर आहे तर त्यावरती जे काही प्रश्न विचारले जातात तर ते कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे आपण पाहणार आहोत. अवघडातले अवघड प्रश्नसुद्धा आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतात. मित्रांनो, घातांक हा चॅप्टर परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तर आपण प्रश्न पाहूया त्यामध्ये काय काय दिलेलं. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न काय आहे मध्ये 6चा घातांक 11 गुणिले 6चा घातांक 5 गुणिले 6चा घातांक 23 बरोबर 6चा घातांक आहे x. तर x बरोबर किती? ठीक आहे, तर मित्रांनो इथं करायचं काय, इथे बघा या तीनही संख्यांचा पाया सारखा आहे. बरोबर आहे, पाया सारखा आहे. मग पाया जर सारखा असेल तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा आहे. पाया किती वेळी लिहायचा आपल्याला? फक्त एकाच वेळी. आपण 6 फक्त एकच वेळी लिहिलं. ठीक आहे, आणि गुणाकाराची जर क्रिया असेल तर त्यांच्या घातांकाची मित्रांनो आपण काय करतो? बेरीज करतो. ठीक आहे, मग पहिल्या 6चा घातांक 11 प्लस दुसऱ्या 6चा घातांक 5 प्लस तिसऱ्या 6चा घातांक 23. ठीक आहे, त्यानंतर बरोबरच्या चिन्हाला बरोबरचं चिन्ह देऊ आणि 6च्या घातांक x जो काय आहे तर 6चा घातांक x आपण जशाला तसा लिहून घेऊ. बघा इथे मी काय केलं मित्रांनो, कारण घातांकाचा नियम आहे, आपण अगोदरच व्हिडिओमध्ये पाहिलं. जर घातांकाचा जर एखाद्या संख्येचा पाया सारखा असेल, इथंही 6 इथंही 6 इथंही 6, तर गुणाकाराची जर क्रिया असेल तर जे काही सर्व घातांक असतात तर त्या घातांकाची बेरीज करून पाया फक्त एकाच वेळी लिहायचा असतो. मग पाया फक्त एकाच वेळी लिहिला आणि घातांकाची बेरीज केली. ठीक आहे, मग आता बघा हे 6 जशाला तसे राहतील आणि घातांकाची जर आपण इथे बेरीज केली. ठीक आहे, 11 आणि 5 जर केलं तर 16, 16 आणि 23 जर केलं तर 39 येईल. मग 6चा घातांक किती आला? 39 आणि बरोबरच्या खाली बरोबरचं चिन्ह आणि 6च्या घातांकाला x जशाचा तसा. आता इथे बघा मित्रांनो, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 6 आहे आणि डावीकडे देखील 6 आहे. या 6चा घातांक 39 आहे आणि या 6चा घातांक x आहे. तर आपल्याला विचारलं काय, x बरोबर किती? तर हा जो काही x घातांक आहे तो 39 बरोबर आहे. मग ह्या 6ने हे 6 कटून जातील, हे 6 कटले हे 6 कटले तर 39 बरोबर काय राहिलं? x राहिलं. मग 39 बरोबर x हे आपलं काय झालं मित्रांनो या प्रश्नामध्ये फायनल आन्सर झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 5चा घातांक 3.7 गुणाकारामध्ये 5चा घातांक 1.2 गुणाकारामध्ये 5चा घातांक 0.5 बरोबर 5चा घातांक x. तर x बरोबर किती? ठीक आहे, हा प्रश्न थोडासा पॉईंटमध्ये आहे म्हणून मी घेतलेला आहे. सर्वात प्रथम मित्रांनो पहा, सर्वांचा पाया सारखा आहे, 5 5 आणि 5. ठीक आहे, मग पाया एकाच वेळी लिहून घ्या. पाया किती वेळ लिहिला आपण? एकाच वेळी लिहून घेतला. ठीक आहे, आणि समोरचा नियम काय सांगतो मित्रांनो घातांकाचा? जर घातांकामध्ये संख्यांचा पाया सारखा असेल म्हणजे इथंही 5 इथंही 5 आणि इथंही 5 तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा आणि गुणाकाराची जर क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करायची. मग पहिल्या 5चा घातांक 3.7 प्लस दुसऱ्या 5चा घातांक 1.2 प्लस तिसऱ्या 5चा घातांक 0.5. ठीक आहे, तिघाचे पण आपण घातांक लिहिले. आता बरोबर चिन्हासाठी बरोबरचं चिन्ह देऊ आणि 5चा घातांक x आहे तर 5चा घातांक आपण इथे x देऊन देऊ. आता बघा सर्वात प्रथम आपल्याला करावं काय लागणार, हे जे काही घातांकामध्ये जे काही संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज करावी लागणार. मग पहिली संख्या होती 3.7 प्लस दुसरी संख्या होती 1.2 पण पॉईंटच्या खाली पॉईंटच यायला हवा. त्यानंतर तिसरी संख्या होती 0.5. ठीक आहे, सर्वांची आपल्याला काय करायची इथे बेरीजच करायची आहे. मग इथे पहा 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, 14शी 4 हातचा आला 1. तर हे जे काही पॉईंट आहेत मित्रांनो तर या पॉईंटच्या खालीच पॉईंट यायला हवा. आता ह्या सर्व संख्यांची बेरीज करा. हातचा 1 आणि हे 3 4, 4 आणि हा 1 5 म्हणजे उत्तर काय आलं होतं 5.4. मग 5चा घातांक जशाला तर 5 जशाला तसं लिहायचं आणि 5च्या घातांकाची बेरीज किती आली होती 5.4 तर 5.4 लिहून घेऊ. त्यानंतर बरोबरचं चिन्ह आणि
5चा घातांक आहे x. तर आता इथे बघा, इथं पण 5 आहे आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पण 5 आहे. ह्या 5ने हे 5 कटून जातील. आता हा जो काही x आहे, तर x बरोबर संख्या काय आली होती 5.4. मग 5.4 बरोबर काय आलं होतं x. तर x ची किंमत किती आलेली आहे 5.4 इतकी आलेली आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा मित्रांनो, काय दिलेला आहे. 3चा घातांक 2 गुणाकारामध्ये 3चा घातांक 5 गुणाकारामध्ये 6चा घातांक इथं चुकीने झालं थोडं. 3चा घातांक 2 गुणाकारामध्ये 6चा घातांक 5 गुणाकारामध्ये 6चा घातांक 11 आणि गुणाकारामध्ये 2चा घातांक 3 बरोबर किती. हा प्रश्न आहे. सोडवायचा कसा पहा. सर्वात प्रथम आपल्याला इथं करायचं काय आहे, इथं आणखी थोडंसं रॉंग झालेलं आहे, इथं 3 पाहिजे अंशामध्ये. ठीक आहे. तर बघा आता इथं करायचं काय आहे, इथं ह्या 3चा घातांक 3 आहे आणि या 2चा घातांक देखील 3 आहे. ठीक आहे. मग ज्या संख्यांचा घातांक सारखा असेल तर त्यांच्या पायांचा गुणाकार करून घ्यायचा. ह्या 3 या संख्याचा घातांक किती आहे 3, दुसऱ्या संख्याचा घातांक किती आहे 3. मग या दोन्ही संख्यांचा घातांक सारखा आहे. मग घातांक जर सारखा असेल तर या 2ची आणि 3ची गुणाकाराची क्रिया करा. 2ने जर 3ला गुणलं तर 2×3=6 होईल आणि दोघांचा पण घातांक 3च होता, म्हणून घातांक फक्त एकाच वेळी लिहा. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, गुणाकारामध्ये 6चा घातांक 5 आहे, तर 6चा घातांक 5 जशाला तसा. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह समोर आहे 6चा घातांक 11, तर 6चा घातांक 11 लिहून घेऊ. आता पहा सर्वांचा इथे काय वैशिष्ट्य आहे. सर्व संख्यांचा पाया हा सारखाच आहे, म्हणजे 6च आहे. जर सर्व संख्यांचा पाया सारखा असेल तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा आणि जे काही घातांक असतील तर त्यांची बेरीज करायची. मग पहिल्या संख्येचा घातांक 3 प्लस दुसऱ्या संख्येचा घातांक 5 प्लस तिसऱ्या संख्येचा घातांक 11. आता आपल्याला काय करायचं आहे, हा घातांक जशाला तसा राहील, पाया जशाला तसा राहील आणि घातांकाची बेरीज बघा किती येणार आहे. ठीक आहे. 11 आणि 5 16 होतील, 16 आणि 3 19 होतील. ठीक आहे. किती आलं होतं 19, म्हणजे 6चा घातांक किती येणार आहे इथं 19. मग हे झालं होतं या प्रश्नाचं फायनल उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 7चा घातांक 25 भागिले 7चा घातांक 13 भागिले 7चा घातांक 7 भागिले 7चा घातांक 3 बरोबर किती. हा प्रश्न विचारलाय. सर्वात प्रथम बघायचं काय, सर्व संख्यांचा पाया इथं 7 आहे, इथं पण 7, म्हणजे प्रत्येक जागी 7 आहे. जर पाया सारखा असेल सर्व संख्यांचा तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा. पाया एकाच वेळी लिहिला आपण. आणि भागाकाराची जर क्रिया असेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. भागाकारामध्ये ही जी काही आडवी रेष येते तर या आडवी रेषेला आपण ट्रिक म्हणून वजाबाकीचं चिन्ह समजू शकतो. मग भागाकाराची क्रिया असेल आणि सर्व संख्यांचा पाया सारखा असेल तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा आणि घातांकाची वजाबाकी करायची. ठीक आहे. मग पहिल्या 7चा घातांक 25 वजा दुसऱ्या 7चा घातांक 13 मायनस तिसऱ्या 7चा घातांक 7 मायनस चौथ्या 7चा घातांक 3. ठीक आहे. आता या पद्धतीचा प्रश्न आहे. तर आता इथे आपल्याला करायचं काय आहे, 7 जशाला तसं घ्या आणि आता ह्या 13चा समोरचं चिन्ह मायनस आहे, 7च्या समोरचं चिन्ह मायनस आहे आणि 3च्या समोरचं चिन्ह मायनस आहे. मग मायनस मायनस प्लस होते, पण 25च्या समोर कुठलंच चिन्ह नाही, म्हणजे प्लसचं चिन्ह ऑलरेडी तिथं आहे. मग आपल्याला करायचं काय, 13 आणि 7 आणि 3 या तिघांची बेरीज करायची. ठीक आहे. मग 13 आणि 7 20, 20 आणि 3 23. ठीक आहे. हे 25 जशाला तसे. मग 25 वजा तिघांची बेरीज किती आली होती 23. ठीक आहे. आता बघा काय करायचं, 7 जशाला तसे, 25 मधून जर 23 गेले तर 2 उरतात, 7च्या डोक्यावर लिहा. आता ह्याचाच अर्थ काय मित्रांनो, 7च्या डोक्यावर 2 आहे म्हणजे 7चा 2 वेळा गुणाकार. ठीक आहे. 7चा जर 2 वेळा गुणाकार केला तर 7 7 49 हे या प्रश्नाचं काय झालं होतं, शेवटचा आन्सर झालं होतं. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 5चा घातांक 0.5 गुणाकारामध्ये 5चा घातांक 0.4 गुणाकारामध्ये 5चा घातांक 0.2 गुणाकारामध्ये 5चा घातांक 25 बरोबर किती. हा प्रश्न बघा कशा पद्धतीने सोडवायचा आहे. सर्वात प्रथम इथे बघा सर्व संख्यांचा जो काही पाया आहे तो सारखा आहे.
पाया जर सारखा असेल तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा आणि गुणाकाराची जर क्रिया असेल तर सर्व घातांकाची बेरीज करायची. मग पहिल्या 5चा घातांक 0.5 प्लस दुसऱ्या 5चा घातांक 0.4 प्लस तिसऱ्या 5चा घातांक 0.2 प्लस चौथ्या 5चा घातांक फक्त 25. ठीक आहे. आता ह्या सर्वांची आपल्याला इथं बेरीज करायची आहे. तर सर्वात प्रथम मोठी संख्या 25 आहे, तर इथं 25 लिहून घ्या आणि समोर एक पॉईंट देऊन 0 द्या, कारण काही संख्या आपल्या पॉईंटमध्ये आहेत. बरोबर आहे. मग पहिली संख्या इथं 0.2 आहे, तर 0.2 म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. त्यानंतर तिसरी संख्या होती 0.4, तर 0.4 लिहा. त्यानंतर शेवटची संख्या होती 0.5, तर 0.5 लिहा. आता या सर्वांची आपल्याला करायची आहे बेरीज. ठीक आहे. मग 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11शी 1 हातचा आला होता 1, या पॉईंटच्या खाली पॉईंट द्या. 5 आणि 1 6 आणि 2ला 2 म्हणजे उत्तर काय आलं होतं 26.1. म्हणजे ह्याचं उत्तर काय होईल इथे 5चा घातांक 26.1. तर हे या प्रश्नाचं काय झालेलं फायनल आन्सर झालेलं. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे 3चा घातांक 5 गुणाकारामध्ये 3चा घातांक 7 गुणाकारामध्ये 3चा घातांक 11 छेदामध्ये 3चा घातांक 12 गुणाकारामध्ये 3चा घातांक 10 बरोबर किती. हा प्रश्न सोडवायचा कशा पद्धतीने पाहून घ्या. ठीक आहे. सर्वात प्रथम अंशामध्ये ज्या काही संख्या आहेत आपण त्यांचा विचार करू. प्रत्येक ठिकाणी बघा पाया सारखा आहे. ठीक आहे. मग गुणाकाराची जर क्रिया असेल आणि पाया सारखा असेल तर पाया आपण फक्त एकाच वेळा लिहितो आणि घातांकाची बेरीज करतो. पहिला घातांक 5 प्लस दुसरा घातांक 7 प्लस तिसरा घातांक 11 आणि छेदामध्ये खाली बघा इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, म्हणजे त्यांचा देखील पाया सारखा आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो पाया एकाच वेळी लिहून घातांकाची बेरीज करतो. पहिला घातांक 12 प्लस दुसरा घातांक 10. ठीक आहे. आता काय करायचं समजून घ्या. इथं घातांक आहे जशाला तसा लिहू. घातांकाची बेरीज किती येते 11 आणि 7. ठीक आहे. किती झाले होते ते 18. 18 आणि 5, 18 आणि 5. ठीक आहे 23. मग इथं 23 लिहून घ्या. ठीक आहे. 3चा घातांक 23 आणि छेदामध्ये इथं 3 लिहा जशाला तसे आणि 12 अधिक 10 जर केलं दोघांची बेरीज 12 आणि 10 22 होतील, तर इथे 22 लिहायचं आहे. तर इथे पहा घातांकाची क्रिया असताना इथे भागाकाराची क्रिया आहे. ठीक आहे. मग भागाकारामध्ये मित्रांनो जर पायासारखा असेल म्हणजे ही कंडिशन कशी आहे माहिती आहे का 3चा घातांक 23 भागिले 3चा घातांक 22 या पद्धतीची आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो भागाकाराची क्रिया असताना दोघांचा जर पायासारखा असेल तर पाया एकाच वेळी लिहितो आणि दोन्ही घातांकाची आपण वजाबाकी करतो. पहिला घातांक 23 आहे तर 23, दुसरा घातांक 22 आहे तर 22. ठीक आहे. आता इथे 3 आहे तर 3ला 3 आणि 23मधून जर 22 गेले तर 1 उरतो म्हणजे 3चा घातांक 1. तर इथंही तसंच आहे 3चा घातांक 1. मग ज्या संख्येचा घातांक 1 असतो त्या प्रश्नाचं उत्तर फक्त 3च राहते, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 3. तर अशा पद्धतीने आपण 6वा प्रश्न पाहिलेला आहे. समोरचा प्रश्न पाहून घेऊयात. त्यानंतरचा 7वा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 4चा घातांक 5 गुणाकारामध्ये 5चा घातांक 5 गुणाकारामध्ये 20चा घातांक 7 आणि छेदामध्ये 5चा घातांक 11 गुणाकारामध्ये 4चा घातांक 11 बरोबर किती. आता हा प्रश्न सोडवायचा कसा पहा. सर्वात प्रथम आपल्याला करायचं काय. ठीक आहे. तर इथे बघा या 4चा घातांक 5 आहे आणि या 5चा देखील घातांक 5 आहे. मग गुणाकाराची क्रिया करत असताना ज्या संख्येचा घातांक सारखा असतो तर त्या दोन्ही पायांचा आपण गुणाकार करतो. मग 4 आणि 5चा गुणाकार किती होईल 4 पंचे 20 म्हणून आपण इथं 20 लिहिलं आणि दोघांचाही घातांक 5च होता म्हणून घातांक फक्त आपण एकाच वेळी लिहिला. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह देऊ आणि 20चा घातांक 7 आहे तर 20चा घातांक 7 लिहिला. त्यानंतर छेदामध्ये इथं 5चा घातांक 11 आहे, 4चा घातांक 11 आहे. मग दोघांचा देखील घातांक सारखाच आहे. मग घातांक जर दोघांचा सारखा असेल तर घातांक एकदाच लिहून दोघांच्या पायांचा गुणाकार करा.
5 आणि 4चा गुणाकार 5 चोक 20 आणि घातांक दोघांचा सारखाच आहे 11 11, म्हणून घातांक एकदाच लिहा. आता आपल्याला करायचं काय आहे, परत समोरची प्रोसेस. समोर बघा, इथं दोघांचा पाया सारखा आहे, इथं पण 20 इथं पण 20, म्हणून पाया एकाच वेळी लिहायचा आणि घातांकाची गुणाकारामध्ये बेरीज करायची. पहिला घातांक 5 अधिक दुसरा घातांक 7 आणि छेदामध्ये जे काही 20 आहेत ते 20 राहतील आणि त्याचा घातांक 11 राहील. आता परत ही कंडिशन कशी येईल पहा. या 20चा घातांक 7 आणि 5 म्हणजे किती होईल बेरीज, 20चा घातांक 12 आणि छेदामध्ये ह्या 20चा घातांक 11. तर मित्रांनो ही कंडिशन आता कशी झालेली आहे माहिती आहे का, 20 भागिले 20 या पद्धतीची कंडिशन आहे. इथं सांगतो तुम्हाला मी, 20चा घातांक 12 भागिले 20चा घातांक 11 ह्या पद्धतीची कंडिशन आहे. तर अशा वेळेस आपण काय करत असतो, दोन्ही संख्येचा जर पाया सारखा असेल, इथं पण 20 इथं पण 20, तर पाया आपण फक्त एकाच वेळी लिहितो आणि भागाकाराची क्रिया असताना भागाकारामध्ये ही जी काही रेष येते त्याला आपण ट्रिकनुसार वजाबाकीचं चिन्ह मांडलं होतं. तर घातांकाची वजाबाकी करायची म्हणजे 12 वजा 11. ठीक आहे. मग 20 जशाला तसे 12मधून जर 11 गेले तर 1 उरतो, बरोबर आहे. म्हणजे 20चा घातांक 1 म्हणजेच काय 20. ठीक आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय आलं होतं, फायनल 20 आलं होतं. तर अशा पद्धतीने आपण 7वा प्रश्न देखील इथे सोडवलेला आहे. त्यानंतर 8वा प्रश्न पहा, थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे पण अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा प्रश्न काय दिला गेलेला आहे. सर्वात प्रथम मोठा कंस आहे, मोठ्या कंसामध्ये हा लहाना कंस आहे आणि लहान्या कंसामध्ये 8चा घातांक 1/3 म्हणजेच 1/3 कंस बंद, कंसाचा घातांक आहे 2/5 म्हणजेच 2/5, मोठा कंस बंद आणि मोठ्या कंसाचा घातांक आहे 2.1/2. ठीक आहे. मग सर्वात प्रथम ह्या 2.1/2 ला आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. मग याला अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर कशा पद्धतीने करणार, तर ह्या 2 आणि 2चा गुणाकार 2 2 4 होईल आणि अंशातला हा जो काही 1 आहे त्यामध्ये मिळवायचा आहे. मग 2 2 4 आणि अंशातला 1 5, 5 लिहून छेदामध्ये हे जे काही 2 आहेत ते जशाला तसे राहतील. म्हणजे मोठ्या कंसाचा घातांक काय राहील, 5/2 राहील. ठीक आहे. याला आता थोडंसं मी सोडून घेतो आहे. ठीक आहे. आता बघा हे 8 आहेत तर 8ला 8 लिहून घेऊया. 8चा घातांक किती आहे 1/3, तर आपण इथे 1/3 लिहून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर ह्या कंसासाठी आपण कोणतं चिन्ह देतो, गुणाकाराचं चिन्ह. ह्या कंसाचा घातांक काय आहे 2/5, मग 2/5 लिहून घेऊ. नंतर हा जो काही मोठा कंस आहे तर या मोठ्या कंसासाठी आपण परत गुणाकाराचं चिन्ह देऊ आणि मोठ्या कंसाचा जो काही घातांक आहे 2.1/2 तर त्याला रूपांतर कसं केलं होतं 5/2 केलं होतं. तर इथे लिहायचं आपल्याला 5/2. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर होतं आहे का. आता बघा इथे आपल्याला करायचं काय आहे, तर इथे 2 आहे, इथं पण 2 आहे, तर 1 परत इथे 5 आहे, वर पण 5 आहे, तर 5ने 5ला भागा, 5 5 5 5. तर आता 1/1 गुणाकारामध्ये 1/1 जर राहिलं तर त्याचं उत्तर फक्त 1 येते, ते घेण्याची आवश्यकता नाही. आता इथे राहिलेला आहे 8चा घातांक 1/3. तर मित्रांनो हा जो काही 8 आहे कोणत्या तरी संख्येचा घातांक आहे, तर हा 8 2चा घातांक आहे, म्हणून 2च्या डोक्यावर जर आपण 3 लिहिलं तर ते 8 लिहिल्यासारखं होईल. याला कंस देऊ आणि घातांकामध्ये जे काही 1/3 होतं ते 1/3 लिहून घेऊ. आता ह्या 3ने ह्या 3ला भाग जाईल, मग 3 1 3 3 1 3, मग कंसाचा घातांक काय झाला 1, म्हणजेच या 2चा घातांक 1. मग ज्या संख्येचा घातांक 1 असतो त्या प्रश्नाचं उत्तर तीच संख्या राहते. म्हणजे या प्रश्नाचं फायनल उत्तर काय झालं होतं, फक्त 2 झालं होतं. त्यानंतर 9वा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 8चा घातांक 2/3 म्हणजेच 8चा घातांक 2/3 गुणाकारामध्ये 4चा घातांक 5/2 म्हणजेच 5/2 आणि 2चा घातांक 7 या सर्वांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. ठीक आहे. आणि खाली पहा 16चा घातांक 3.1/2. तर ठीक आहे. तर सर्वात प्रथम मित्रांनो या 3.1/2 ला
आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ. मग यांना अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं घ्यायचं, या 2ने या 3ला गुणायचं, मग 2×6 आणि अंशातला जो काही 1 आहे तो मिळवायचा. त्यामध्ये किती झालं होतं, 2×6 आणि हातचा 1 7, मग 7 छेद हे छेदाला 2 जशाला तसे, मग 3.1/2चं उत्तर काय आलं होतं, 7/2 आलं होतं. तर आता याला शॉर्टकट मेथडनं कसं सोडवायचं पहा. ठीक आहे, इथे बघा 8 संख्या आहे, मग 8 कशाचा घन आहे मित्रांनो, 2चा घन आहे. मग इथं काय करायचं, 2/3 लिहायचा, 2/3, 2/3 लिहिला काय आणि 8 लिहिला काय सारखाच राहील. ठीक आहे, त्याला एक कंस करायचा ह्या पद्धतीने. आता समोर ह्याचा घातांक काय होता, 2/3 म्हणजेच 2/3, बरोबर आहे. आता समोर गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह द्या. आता इथं 4 आहे, तर 4 कशाचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. मग आपण त्याला कसं लिहू शकतो, 2चा वर्ग, 2च्या डोक्यावर 2 आणि कंस करायचा. या 4चा घातांक काय होता, 5/2. मग इथे 5/2 या पद्धतीने आपण लिहून घेऊ. नंतर परत गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह देऊ. 2चा घातांक 7 आहे, तर 2चा घातांक 7 इथपर्यंत लिहिलं. म्हणजे आपण सर्वांचा पाया हा 2मध्ये कन्वर्ट केला, म्हणजे पाया सारखा करून घेतला. त्यानंतर परत एक या पद्धतीची रेष मारा आणि आता आपल्याला खाली जे काही 16 दिले होते, तर 16 कशाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे. मग इथे लिहायचं 4चा वर्ग आणि ह्याचा घातांक दिला होता 3/1/2, तर त्याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं होतं, 7/2 मध्ये केलं होतं. मग आपण त्याचा घातांक काय लिहू शकतो, 7/2 लिहू शकतो. इथपर्यंतची क्रिया आलेली आहे. आता बघा काय करायचं, सर्वात प्रथम इथं 3 आहे आणि इथं पण 3 आहे, या 3ने हे 3 कटून जातील. मग 3 हे कटले, 3 हे कटले, इथं 2 आहेत, तर या 2 हे 2 आहेत, इथं 2ने ह्या 2 कटून जातील, हे 2 कटले, हे 2 कटले. परत छेदामध्ये 4चा जो काही घातांक आहे 2, हा 2 कटून जाईल आणि हा 2 पण कटून जाईल. आता शिल्लक काय बाकी राहिलं, इथं राहिलं होतं मित्रांनो 2चा घातांक 2. ठीक आहे, परत गुणाकारामध्ये 2चा घातांक 5, तर 2चा घातांक आपण इथे 5 लिहून घेऊ. परत गुणाकाराचं चिन्ह आहे, इथे 2चा घातांक 7 होता, तर 2चा घातांक 7 आणि छेदामध्ये आता इथे काय राहिलेलं आहे, 4 आहे ना, तर काय करायला लागेल आपल्याला, हे 4 जशाला तसे आणि 4चा घातांक 7. ठीक आहे, आता आपल्याला करायचं काय, अंशामध्ये पहा मित्रांनो, सर्व संख्यांचा पाया हा 2च आहे, म्हणजे पाया सारखा आहे. पाया जर सारखा असेल तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा आणि जे काही घातांक असतील त्यांची बेरीज करायची गुणाकाराची क्रिया असताना. पहिला घातांक 2 अधिक दुसरा घातांक 5 अधिक तिसरा घातांक 7 आणि छेदामध्ये 4चा घातांक जो काही 7 आहे तो जशाला तसा. आता थोडंसं मी साईडला लिहितो आहे. 2चा घातांक बघा, घातांकाची बेरीज किती होते, 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, म्हणजे 2चा घातांक किती होतो, 14. इथे लिहितोय मी 2चा घातांक 14 आणि छेदामध्ये ह्या 4चा घातांक किती आहे 7, तर इथे लिहितो आहे मी 4चा घातांक 7 या पद्धतीने. ठीक आहे, आता आपल्याला आणखी काय करता येईल, हा जो काही 4 आहे तर या 4ला आपल्याला 2 मध्ये कन्वर्ट करता येईल. मग करायचं काय, 2चा घातांक 17 जशाला तसा आणि छेदामध्ये या 4ला कसं लिहू शकतो आपण, 2चा वर्ग आणि 2च्या वर्गाचा घातांक 7. आता समोर काय राहील, 2चा घातांक 17 जशाला तसा भागिले 2 इथं आहे, तर हे 2 जशाला तसं. आता ह्या 2चा घातांकामधील 2चा आणि या कंसामुळं 2 आणि 7चा गुणाकार होईल, मग 2 7 14, तर इथे 14 होईल. आता ही कंडिशन कशी झाली मित्रांनो, 2चा घातांक 17 भागिले 2चा घातांक 14, म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो, 2चा घातांक 17 भागिले 2चा घातांक 14. इथे आपण काय करू शकतो, इथं दोघांचा पाया सारखा जर असेल तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा आहे आणि दोन्ही घातांकाची वजाबाकी करायची आहे. मग 17 वजा 14 बरोबर किती येते, 2चा घातांक 17मधून 14 गेले 3. मग याचं उत्तर काय आलं होतं इथं, 2चा घातांक 3. मग 2चा घातांक 3 म्हटलं तर 2चा 3 वेळा गुणाकार, मग 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2, मग 2 2 4 आणि 4 2 8. मग याचं फायनल आन्सर काय आलं होतं, फक्त 8. एवढा मोठा प्रश्न पाहायला वाटला पण त्याचं उत्तर फक्त 8 आलं होतं. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे,
मोठा कंस, मोठ्या कंसामध्ये एक लहाना कंस आहे आणि लहान्या कंसामध्ये दिलं गेलं होतं 5चा घातांक 2/5, लहाना कंस बंद, लहान्या कंसाचा घातांक 3/7, मोठा कंस आणि मोठ्या कंसाचा घातांक 0. त्यानंतर भागाकाराचं चिन्ह, मोठा कंस, मोठ्या कंसामध्ये लहाना कंस, लहान्या कंसामध्ये 3चा घातांक 0, कंस बंद आणि लहान्या कंसाचा घातांक 1/2, मोठा कंस बंद आणि मोठ्या कंसाचा घातांक 2/3. तर हा प्रश्न सोडवायचा कशा पद्धतीने पाहून घ्या. ठीक आहे. तर इथे सर्वात प्रथम हा जो काही 5 आहे पाया, तर तो आपण 5 लिहून घेऊया आणि या 5चा घातांक काय आहे 2/5, तर 2/5 लिहून घेऊ. त्यानंतर हा जो काही कंस आहे तर या कंसासाठी गुणाकाराचं चिन्ह आणि कंसाचा घातांक काय आहे 3/7. परत मोठ्या कंसासाठी आपण गुणाकाराचं चिन्ह देऊ आणि मोठ्या कंसाचा घातांक आहे 0. ठीक आहे. त्यानंतर इथं भागाकाराची क्रिया आहे, भागाकाराची क्रिया करायची आहे. आता इथं कंसामध्ये 3 आहे तर 3 लिहायचं, 3चा घातांक 0. त्यानंतर ह्या कंसासाठी आपण गुणाकाराचं चिन्ह देऊ, कंसाचा घातांक आहे 1/2, तर 1/2 लिहू आणि मोठा कंस आहे तर या मोठ्या कंसासाठी परत गुणाकाराचं चिन्ह आणि 2/3, 2/3 या पद्धतीने आपल्याला इथे लिहायचं आहे. आता आपल्याला करायचं काय आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम समजून घ्या, हे 5 जशाला तसे राहतील. ठीक आहे. या 5चा बघा 2/5 गुणाकारामध्ये 3/7, गुणाकारामध्ये 0 आहे. तर या 0ने जर दोन्ही संख्याला आपण गुणलं तर 5चा घातांक काय येतो 0 येतो. 5चा घातांक 0 भागिले 3 आहे, 3चा घातांक 0 आणि या 0चा या सर्वांसोबत गुणाकार केला म्हणजे 3चा घातांक देखील 0 येतो. ठीक आहे. मग सर्वात प्रथम आपण भागाकाराच्या नियमामध्ये पाहिलं होतं मित्रांनो की ज्या संख्यांचा घातांक हा 0 असतो तर त्याचं उत्तर फक्त 1 येते. मग 5चा घातांक 0 आहे तर 5चं उत्तर 1. भागाकाराच्या चिन्हाला भागाकाराचं चिन्ह द्या. 3चा घातांक 0 तर 1, मग 1/1 म्हटलं तर फायनल उत्तर काय आलं होतं फक्त 1 आलं होतं. त्यानंतर 11वा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 4चा घातांक 7/2 गुणाकारामध्ये 8चा घातांक 5/3 भागिले 32चा घातांक 13/5 बरोबर किती. आता हा प्रश्न सोडवायचा कसा पहा. सर्वात प्रथम हा जो काही 4 आहे तर या 4ला आपण 2चा वर्ग असं देखील लिहू शकतो, कारण 4 लिहिलं काय आणि 2चा वर्ग लिहिलं काय सारखंच आहे. पण ह्या पद्धतीने जर आपण लिहिलं तर आपल्याला हे जे काही त्याचं घातांक आहे यामध्ये काटाकाटी करायला थोडी मदत होईल. मग 4चा घातांक किती होता 7/2. ठीक आहे. ह्याला आपण या रूपात लिहिलं. परत गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह द्या. 8 आहे इथं, 8ला आपण कसं लिहितो 8 काय आहे 2चा घात आहे, म्हणजे 2चा जर आपण 3 वेळा गुणाकार केला तर उत्तर 8 येते, म्हणून 2चा घन हा 8 राहील. त्यानंतर या 8चा घातांक काय होता 5/3. ठीक आहे. इथपर्यंत आलं होतं. तर आता आपल्याला करायचं काय आहे, या 2ने हे 2 कट होऊन जातील, मग हे 2ने हे 2 कटले. परत इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, ह्या 3ने हे 3 कट होऊन जातील. आता शिल्लक काय राहिलेलं आहे इथं 2, हे 2 लिहून घेऊ. या 2चा घातांक 7 आहे तर 7 आणि गुणाकारामध्ये इथं 2 आहे तर या 2चा घातांक 5 राहील. ठीक आहे. आता हे इथपर्यंत आपण लिहिलं होतं आणि हे छेदामध्ये जे काही 32 राहिलेत ते आपण याच्या खाली न घेता डायरेक्ट याच्या खाली घेऊयात, थोडं सोपं जाईल. छेदामध्ये आता इथं 32 आहे तर 32 काय आहे 2चा 5वा घात आहे, मग इथं लिहायचं 2चा 5वा घात आणि गुणाकारामध्ये 13/5, मग 13/5 लिहून घेऊ. आता ह्या 5ने हे 5 कटून जातील म्हणजे 2चा घातांक 13 राहिला. म्हणजे कसं झालं होतं 2चा घातांक 7 गुणाकारामध्ये 2चा घातांक 5 आणि छेदामध्ये 2चा घातांक आता इथे 13 राहील. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय, अंशामध्ये इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, दोघाचा पाया सारखा आहे. पाया जर सारखा असेल तर फक्त 2 एकच वेळी लिहा आणि जो काही घातांक आहे घातांकाची बेरीज करा. मग 7 + 5 घातांक होता आणि छेदामध्ये खालच्या 2चा घातांक 13 होता. आता थोडंसं मी या साईडला लिहितो आहे. 2चा घातांक किती आहे 7 + 5 म्हणजे 12, तर 2चा घातांक 12 आणि छेदामध्ये खालच्या 2चा घातांक आहे 13, खालच्या 2चा घातांक आहे
13. तर आता ही स्टेप कशा पद्धतीने आहे तुम्हाला मी समजून थोडं साईडला सांगतो आहे. इथे बघा 2 आहे, 2चा घातांक 12 भागिले हे भागिले आणि 2चा घातांक 13. ठीक आहे, या पद्धतीची प्रोसेस आहे. मग दोघांचा पायासारखा आहे, मग पाया एकाच वेळी लिहायचं आणि भागाकाराची जर दोघांमध्ये क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी करा. 13 वजा 12 बरोबर आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, 2 जशाला तसं आणि या 13मधून जर 12 काढले तर 1, म्हणजे याचं उत्तर काय आलं होतं 2चा घातांक 1. ठीक आहे. मग यानंतर आपला भागाकाराचा आपण नियम पाहिला होता. कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 येत असेल तर त्या संख्येचं उत्तर फक्त तीच संख्या राहते, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं होतं 2. ह्या पद्धतीने. त्यानंतरचा प्रश्न पहा काय आहे, 12वा प्रश्न. पहिल्या कंसामध्ये आहे 2/5 आणि कंसाचा घातांक 11 गुणाकारामध्ये. दुसऱ्या कंसामध्ये आहे 5/8 कंसाचा घातांक 11 गुणाकारामध्ये. तिसऱ्या घातांकामध्ये आहे 8/2 आणि त्या कंसाचा घातांक 11. तर अशा ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, तर इथे पहा ह्या सर्व घातांकाचा घातांक, सर्व कंसाचा घातांक मित्रांनो सारखा आहे, म्हणजेच 11 आहे. तर सर्व कंसांचा घातांक जर सारखा असेल तर कंसामधल्या सर्व संख्या आपण एकाच कंसामध्ये घेऊ शकतो. म्हणजे कशा पद्धतीने, 2/5 गुणाकारामध्ये 5/8 गुणाकारामध्ये 8/2 आणि फक्त या कंसाचा वर्ग 11 लिहायचा. तर इथे समोर प्रोसेस काय होईल पहा. इथं 5 आहेत, इथं पण 5 आहेत. 5ने 5ला भाग जाईल, 5 5 5 5. परत ह्या 2ने ह्या 2ला भाग जाईल, 2 1 2 आणि इथं 8 आहेत, इथं पण 8 आहेत. तर 8 1 8 8 1 8 या पद्धतीने होईल. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं बघा उत्तर काय येते. अंशामध्ये पहा 1 गुणाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 म्हणजेच 1 राहील आणि छेदामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 म्हणजेच 1 1/1चा घातांक 11 म्हणजेच 1/1 म्हणजेच 1 आणि 1चा घातांक 11. 1चा घातांक 11 म्हणजे 1चा किती वेळा जरी 11 वेळा जरी गुणाकार केला तरी आपलं उत्तर 1च येणं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं होतं, फक्त 1 आलं होतं.